मित्रांनो, आज मी चिकन कीमा पराठा बनवतो एकदम सिंपल वेमध्ये. तो पण खूप जास्त टेस्टी लागणार आहे. इथे घेतलंय गव्हाचं पीठ, एक वाटी त्यात मी टाकलं थोडंसं जिरा आणि आपला ओवा. त्यानंतर टाकलं थोडं मीठ टाकले, त्याच्यानंतर टाकले थोडंसं तेल आणि त्याच्यानंतर टाकणे थोडं-थोडं पाणी आणि मस्त हा जो आपला गव्हाचा पिठाचा गोला तयार करून घेणार आहे, मस्त मळून घेणार आहे. जितकं मळाल तितकं चांगलं आणि मग आपण त्याचे परोठे करणार आहोत. आता सुरुवातीला काय होतं, खिमा बनवायचे त्यासाठी पॅनमध्ये थोडं तेल टाकलं, चॉप केलेला कांदा, चॉप केलेली मिरची, अद्रक लसूण मिरचीची पेस्ट हे सगळं टाकून मस्त, 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 मस्त शिजवून घेतोय. मग थोडासा आगरी कोळी मसाला, गरम मसाला, चाट मसाला, हळद हे सगळे मसाले मी थोडे-थोडे टाकलेत आणि ते पण मस्त शिजवून घेतोय. त्याच्यानंतर याच्यामध्ये टाकलं टोमॅटोची पेस्ट, प्युरी ती मी याची ॲड करून घ्यायची. ती पण मस्त शिजवून घ्यायची मसाल्यासोबत. मग इथे चिकनचा खिमा टाकला 150 ग्रॅम खिमा होता. तो पण मस्त शिजवून घेतोय. तो पण शिजून झाल्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे, कोथिंबीर टाकायची आणि मस्त शिजलेला खिमा थोडं थंड होईपर्यंत आपल्याला आता पुढे प्रोसेस करायची आता गव्हाचं पीठ बराच वेळ मी शिजत ठेवला होता. शिजत नव्हता ठेवला. त्याला मी झाकून ठेवला होता. तो फुलला पाहिजे म्हणून. आता आपण एक-एक छोटे-छोटे गोले तयार करून घेणार. तुमच्यावरती कसं करायचं ते तुम्ही एक-एक लेयर पण करू शकता. म्हणजे एका लेयरमध्ये ॲड करून मोमोजची फिलिंगमध्ये असं पलटी करून करू शकता. मी 2 लेयरचा बनवतोय. 2 लेयर म्हणजे एका लेयरवरती खिमा लावायचा, दुसरं वरतून टाकायचा आणि त्याच्यावरती परत ते लाटून फिल करून घ्यायचं. अशा प्रकारे सिंपल टाईपचं मी बनवतोय. मला जमेल ते मी केलंय. तुम्हाला जे जमेल ते तुम्ही करा. मुद्दा काय आहे? असं तुम्ही पराठे बनवून खाऊ शकता आणि हे काही नवीन थोडी आहे, जुनं आहे. पण जे बॅचलर्स आहेत, जे नवीन काहीतरी करू बघतात त्यांच्यासाठी मी हे केलाय प्रयत्न. एकदा करून बघा, चवीनुसार खूप आवडेल.